हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आज मी असंच वरती आली टेरेसवरती. तुम्ही बघू शकता किती भारी नेचर आहे. एकदम भारी हिरवेगार झाडं आणि नंतर एकदम पावसाळा पण पाऊस येऊन गेला आणि थोडंसं नरम वातावरण. आणि मला वाटलं की मला टेरेसवर यायला पाहिजे आणि जो एकदम भारी कधी निसर्गाचा पण आनंद घेतला पाहिजे, म्हणून मी इकडे आली. आणि बघा, तुम्ही बघू शकता किती भारी नेचर आहे. वर ढगसुद्धा एकदम भारी सुंदर दिसू राहिलेत. आणि असंच कधी असं वाटतं की मनाला शांती हवी, कुठेतरी एकटंच बसावं, आनंद घ्यावा निसर्गाचा. एवढे सारे टेन्शन आहे गाईज. किती टेन्शन आहे आपल्या लाईफमध्ये. टेन्शनवरून आठवलं, मी जॉबला जाते, नंतर येते घरी, नंतर मग किती कामं असतात, नंतर चिडचिड लोकांची, वरून किती काय ऐकायचं, आणि मग फ्रेंडचं टेन्शन, बॉयफ्रेंडचं टेन्शन, वरून घरच्यांचं टेन्शन. बघ ऐकून स्टॉप. किती ऐकणार गाईज, किती ऐकणार. मग त्याच्यासाठी एक आपल्याला निसर्ग दिलेला आहे, एकदम हिरवागार निसर्ग. त्याचा आपण आनंद घ्यावा आणि एकदम आपलं मन जे आहे ते थोडा वेळ 5 मिनटं 10 मिनटं स्वतःला देऊन, आपण स्वतःवरती प्रेम करून आणि ते थोडंसं रिलॅक्स होऊन आपण आपलं टेन्शन कमी करावं, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता गाईज. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ तर बघता, पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करायचं. प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, संजीवनी व्लॉग्सला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला माहिती होईल की तुम्ही सबस्क्राईब करत आहात, जास्त तुम्हाला आवडत आहे माझा कॉन्टेंट. आणि मलासुद्धा नवीन कॉन्टेंट काढायला मजा येईल. जर तुम्ही मला सपोर्ट करत असाल तर मलासुद्धा एक मोटिवेशन भेटेल की माझे जे फॅन्स आहेत किंवा व्ह्यूवर्स आहेत ते मला सपोर्ट करत आहेत. आणि त्याच्यामुळे तुमच्यासाठी तरी मी नवीन कॉन्टेंट आणावे किंवा नवीन कॉन्टेंट आणून तुम्हाला एंटरटेन करावे, अशी मलासुद्धा मोटिवेशन वाटेल आणि मी सुद्धा इंटरेस्ट घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून आणेन. तर प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल संजीवनी व्लॉग्स अँड प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट. ओके, थँक्यू गाईज. तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. रोज पहा माझे कॉन्टेंट आहेत, त्याला सपोर्ट करा आणि असाच सपोर्ट असू द्या. तर आपण कुठे होतो, टेन्शनवरती. तर गर्ल्सला जास्तीत जास्त टेन्शन असतं. आपण गर्ल्सबद्दल बोलू. जसं की गर्ल्सला जास्तीत जास्त टेन्शन, गर्ल्स कसे असतात, एकदम नरम मनाच्या, प्रेमळ मनाच्या असतात. थोडीशी जर कोणी काही बोललं तर त्यांना वाईट वाटतं, ते ओव्हर थिंक करतात, जास्त विचार करतात. मग बॉईज सांगतात की एवढं का ओव्हर थिंक करावं, तू काय एवढं विचार करते. पण नेचर आहे, ते एक नेचर आहे मुलीचं. मग तर पोरांसुद्धा त्यांना समजून घ्यावं की ओव्हर थिंकिंग करते तर ठीक आहे. समजणारा जर तुम्ही आम्हाला समजून नाही घेणार, कोण समजून घेणार. कोणाकडे जर आम्ही आहोत तर कोणतरी समजणारं तर पाहिजे ना. जसं की आम्ही तुम्हाला समजतो तसं तुम्हीही आम्हाला समजून घ्या, अशी एक इच्छा असते मुलींची. तर ते एकमेकांना समजून घेणे, अंडरस्टँडिंग असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे असं मला वाटतं. आणि गर्ल्स मैत्रिणींनो, बहीण ऐका. बहिणींनो, माझी एक गोष्ट ऐका की आपण कधी प्रेम करतो, पण प्रेमात पडून आपण स्वतःला विसरून जातो. तर आपण स्वतःला कधीच विसरायचं नसतं, कधीच नाही. स्वतःला विसरणे म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे. स्वतःवर पहिले प्रेम करा. कधी स्वतःवर प्रेम करा, नंतर दुसऱ्यांना प्रेम द्या. जर बॉयफ्रेंड केला तर पूर्ण जीव बॉयफ्रेंडवरच लावणे आणि स्वतःला विसरून देणे. मी माझ्यापेक्षासुद्धा त्याला प्रेम करते, हे चुकीचं आहे. पहिले स्वतःला प्रेम कर, नंतर त्याला प्रेम दे. जर तू स्वतःवरती प्रेम करणार नाही तर दुसऱ्यांना कसं प्रेम देऊ शकते. बहीण तुझ्यासाठीच सांगते आणि माझ्यासाठी सुद्धा आहे. मला ही गोष्ट कळलेली आहे आणि तू पण कळून घे बहीण. हे महत्त्वाचं आहे, स्वतःवरती प्रेम करणे. तू स्वतःचं बघ, स्वतः पहिली जेव, नंतर दुसऱ्यांना जेवण घाल. स्वतःवरती प्रेम कर. स्वतः पहिले मस्त मेकअप कर, मस्त नट वगैरे मस्त स्वतःला आनंदित कर की तू मस्त आहे, कॉन्फिडंट तुला भेटेल. आणि नंतर दुसऱ्यांना तू बघ, दुसऱ्यांना केअर दे. पहिली स्वतःची काळजी घे. स्वतः आजारी पडू नये म्हणून त्याच्यासाठी तू काय काळजी घ्यावी ती काळजी घे आणि नंतर दुसऱ्यांना तू जास्त काळजी देऊ शकतेस. ओके, तर तू जास्त विचार करू नकोस किंवा आपण मुलींनी जास्त विचार करायला नको किंवा जास्त टेन्शन याच्यामुळेच मुली घेत असतात. असं
मला वाटतं. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपली जी लाईफ आहे ती थोडीफार इझी होईल, सोपी होईल आणि आपण पुढे जाऊ शकू. आपण त्याच्यात फसणार नाही. कधी कधी काय होतं, आपण प्रेमात पडतो आणि प्रेमात पडून आपण छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो. ह्याने काय झालं, मी मेसेज करते. तर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये आहात, तुम्ही मेसेज करत आहात, स्वतःहूनच कॉल करत आहात, मेसेज करत आहात. जो पुढचा व्यक्ती आहे तो तुम्हाला रिप्लाय नाही देत बहीण, तो तुम्हाला रिप्लाय देत नाही आहे, म्हणजे तुम्ही रॉंग रिलेशनशिपमध्ये आहे. ही इज नॉट इंटरेस्टेड इन यू. अंडरस्टँड. तो तुमच्यात इंटरेस्टेड नाही आहे. तो कुठेतरी दुसऱ्या जागेवर फोकस करतो आहे, तुमच्यावर नाही. समजून जायचं, सोडून द्यायचं, फिनिश्ड. जर तुला जास्त तिथं टाईमपास करायचा असेल तर तू त्याच्या मागे लागू शकते. जर तू सोडला तर तू ट्राय करू शकते. 1 आठवडा तू 5 दिवस किंवा 1 आठवडा त्याच्याशी बोलू नकोस. जर तो तुला स्वतःहून कॉल करत नाही, मेसेज करत नाही, मग समजून जा की तो दुसरीवरती फोकस करतो आहे. ओके. जास्त टाईमपास करायचा नाही लाईफमध्ये. आपल्याकडे काही जास्त टाईम नाही मिळत. आपल्याला ऑलरेडी इतके सारे टेन्शन आहेत, एवढे सारे गोष्टी आहेत. सोसायटी हे सांगते, ते सांगते, आपण हे करायचं ते करायचं. सोसायटी सांगेल अशी नको करू, हे ड्रेस घालते, असे ड्रेस करते, अशी फिरते, याच्याशी बोलते, त्याच्या सोडा. काय पण सांगणार सोसायटी. तर आता काय सांगेल, त्यांच्या जे सांगण्याने तुम्ही जर वागू लागले तर मग तुझं काय होईल? तुझी लाईफ कुठे जाणार? तुझी इंटरेस्ट कुठे जाणार? तुला जिथे इंटरेस्ट आहे, तुला जे करायचं ते तू करणार का? त्यांच्या मनाने वागायला लागलीस बहीण तर तू संपून जाणार तिथेच. म्हणून तू स्वतःचा ऐक, स्वतःच्या मनाचा ऐक. तुला जसं वाटतं तसं तू वाग, फ्रीडमने वाग. आई वडील तुला सपोर्ट करतात, तू वाग. तू जग तुझ्या मनाने. तुला जसं करायचं तसं तू करू शकते. कारण की एक लाईफ दिली, तू एकटी जन्मली, एकटी मरणार. तुला माहिती आहे, तू एकटी जन्मली आणि तू एकटीच मरणार नाही. कोणाला सोबत घेऊन नाही मरणार. कोणी एकटाच येतो जन्माला आणि एकटाच मरतो. म्हणून तू स्वतःचा ऐक आणि स्वतः जग. ओके. बघा, तर मग आता आपण नेचरवरती येऊ. बघा किती हिरवंगार नेचर आहे, ढग किती छान आहे, वातावरण हे बघा. माझा ड्रेस पण छान आहे आणि मला असं वाटतं की खूप मस्त चाललं आहे, एकदम भारी. जर आपण स्वतःवरती जर असा आपण विचार केला की माझी लाईफ खूप जास्त सुंदर आहे, मी सुंदर आहे आणि माझं जे काही होईल माझ्या लाईफमध्ये ते चांगलंच होईल, तर होईल, नक्की होईल. हे तुमच्या विचारांवर डिपेंड आहे. जर तुम्ही स्वतः असं विचार करता की नाही, माझं लाईफ असेच आहे, माझ्या लाईफमध्ये असंच होणार, मला कोणी नाही भेटणार आणि नेगेटिव्हच तुम्ही विचार करणार, नकारात्मकच विचार करणार की नाही, माझ्या लाईफमध्ये मी खूप दुःखी आहे, तुम्ही दुःखीच राहणार. तुम्ही स्वतःला सांगता दुःखी आहात, तुम्ही दुःखीच राहणार बहीण. तू दुःखीच असणार. स्वतःला सांग तू खूप खुश आहे, भले तू रडते पण तरीच तू सांग की मी खुश आहे. खुश होणार, कधीतरी खुश होणार. तू प्रत्येक क्षणात खुश होऊ शकते, स्वतः खुश होऊ शकते. आणि मोस्टली एक गोष्ट अशी असते की आपण दुसऱ्यांकडे आनंद शोधतो, पण स्वतःकडे आहे. तू स्वतःला खुश नाही ठेवू शकत बहीण. स्वतःला जर तुला फुलं पाहिजे, तुला गुलाबाचे फूल हवं आहे, तर दुसऱ्यांकडून काय एक्सपेक्ट करतेस? दुसऱ्यांकडून का अपेक्षा ठेवणार की तो मला आणून देणार गुलाबाचे फूल? मला कोणी गुलाबाचे फूल नाही देत. तुझ्याकडे पैसे आहेत ना, तू कमावते ना, तर तू स्वतःला पण गिफ्ट करू शकतेस एक गुलाबाचं फूल आणि खुश होऊ शकतेस. येस, तू खुश होऊ शकतेस, स्वतःला फूल देऊ शकतेस आणि खुश होऊ शकतेस, आनंदी राहू शकतेस बहीण. म्हणून विचार कर आणि स्वतःला खुश ठेवू शकतेस. या जगात काहीच असं नाही जे तुला दुःखी करू शकतो. तू खुश स्वतःला ठेवू शकतेस. कोणत्याही सिच्युएशनमध्ये तू खुश होऊ शकते. कोणतीही सिच्युएशन तू पलटू शकतेस. दुःखी असेल सिच्युएशन, त्याला तू सुखी बनवू शकते. यू कॅन डू इट बहीण, यू कॅन डू इट. तर आज नेचर पण चांगलं आहे आणि मला वाटलं की तुमच्याशी थोडं, मला असं कंटाळा येत होता, पण मला असं वाटलं की मला तुमच्यासोबत थोडं माझ्या मैत्रिणींसोबत बोलावं. माझे जे सपोर्टर्स आहेत, व्ह्यूअर्स आहेत, त्यांना थोडासा असा मजेदार कॉन्टेंट द्यावा. व्लॉगिंग तर मी करतेच आणि व्लॉगिंगमधून थोडेफार तुम्हाला असे चटपट्या गोष्टी पण सांगावं आहे. जर तुम्हाला आवडतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असू द्या गाईज. बाय बाय. नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेटूया.